आणि मग त्यांचा त्या ठिकाणी विवाह लागल्या गेला. त्यांच्या मंडळी तुम्हाला रिधी शिधी हे सर्व माहिती, शुभ लाभ हे मुलं सर्वांना माहिती आहे. महाराज मला सांगायचं होतं की ही भक्ती मायबाप भगवान परमात्म्याला आवडत. अशाच पद्धतीने भक्त पुंडलिक सर्वांना कथाबाईक माहिती. भक्त पुंडलिक काय एवढा शहाणा नव्हता, पापी आणि दुष्ट होता. बायकोला खांद्यावर घ्यायचा आणि आई वडिलाला गळ्याला दोर बांधायचा आणि घेऊन जायचा. बायकोचं ऐकून तिचंच, बायकोचं ऐकू म्हणायचे, बायकोचं ऐकायचा, ते बायकोचं ऐकायचा. बायको जे म्हणे तिचं ऐकायचा, बायको आणि तिचंच ऐकू असं म्हणायचं. ज्यावेळेस बायकोचं ऐकून ते बाईला बापाला खांद्याला दोर, गळ्याला दोर बांधून वडायचा. बायकोचं ऐकून मायबाप आई वडिलाला त्यानं हाणलं आणि घराच्या बाहेर काढलं. आणि पुन्हा कालांतराने विचार केला त्या बायकोनं, म्हणावा मालक निदान आपल्या घरचे काम करायचं रे ते होते ना, त्यांना हुडकून आणा. हुडकून आणा म्हणल्याच्या नंतर तो निघाला. बायको म्हणली मालक मीही येते. मला सांगायचं मायबाप लक्ष देऊन ऐका, मी काय जास्त कीर्तन करणार नाही, मुकून 2 तासच कीर्तन करणार. तरी वेळ झाला असेल तर 2 तासात तुम्हाला चांगल्या पद्धतीने बोलण्याचं. मी पामर आहे, मला काही येत नाही, पण तरी बोलतो. सांगितलं मीही येते, तू येऊ नको. पण तरी ती गेली. पण वाटात एक मोसंबीचा बाग दिसला त्या माऊलीला. आणि त्या मोसंबीच्या बागातून त्या मनावऱ्याला भक्त पुंडलिकाला म्हणती, त्या मोसंबीचा मला एक मोसंबीचं फळ आणा. तर भक्त पुंडलिक त्या बागाकडे गेला आणि बागाकडे गेल्याच्या नंतर भक्त पुंडलिक ते फळ तोडू लागला. आणि फळ तोडीत असताना त्या फळाचा राखण करणारा म्हणला, अरे त्या फळाला तू जर हात लावशील तर जळून भस्म होशील. कुणाचा बाग आहे? पुकुट ऋषी असणारा त्याचा तो बाग होता. आणि त्या बागात ते मला कुठे त्याचा आश्रम, तर त्या ठिकाणी मध्ये तिथं जात असताना महाराज मलिन असणाऱ्या 3 स्त्रिया मध्ये गेल्या आणि बाहेर येताना ईश्वर सुंदरी होऊन आल्या. कावेरा, गंगा, ते भागीरथी ही आपल्याला माहिती सर्वांना म्हणावं, त्या नद्या होत्या. तुम्ही म्हणले अरे जाताना मलिन होऊन गेलात आणि येताना इतकं ईश्वर सुंदरी कसं आलात? त्यानं म्हणले तुझ्यासारखे पापी आम्हाला मलिन करतात, तुझ्यासारखे पापी आमच्या गंगेला येऊन स्नान करतात, आम्ही मलिन होतो. पण ह्या मुकुट ऋषीच्या जर आश्रमात आम्ही गेलो तर आम्ही ईश्वर सुंदरी रूप होतो. त्याचं कारण आहे. अरे काय कारण आहे? आतमध्ये जाय तुला कळण. त्यावेळेस गेल्याच्या नंतर गेट वाजवतो ते भक्त पुंडलिक. आणि गेट वाजवल्याच्या नंतर बघतोय तर पुकुट असणारा ऋषी ते मायबाप त्या आई वडिलाचे मुंडके पायावर घेऊन त्या आई वडिलाची सेवा करत होता. त्यानं सांगितलं महाराज मला तुमचं दर्शन घ्यायचंय. त्यानं सांगितलं तुझ्यासारख्या पाप्याला ह्या ठिकाणी दर्शन घ्यायचा अधिकार नाहीये का? बायकोचं ऐकून आई वडिलाला मारून हाणून तू वनवासाला लावलंस, काशीला पाठवलंस असं म्हणल्याच्या नंतर तो, अरे तुला जर देव भेटवायचा असेल तर जा आई वडिलाला शोधून आण. महाराज त्या ऋषीचा अनुग्रह घेतला आणि अनुग्रह घातल्याच्या नंतर तो निघाला. बायको म्हणते अहो मला येऊ द्या. अगं तिकडच मर म्हणला, तुझं ऐकून तर माझं सगळं वाटूळ झालंय. बायकोला सोडून तो गेला आणि त्या काशीच्या रस्त्यानं जात असताना प्रत्येकाला विचारला माझी आई आणि बाबा दिसले का हो? माझी आई आणि बाबा दिसले का हो? प्रत्येकाला विचारायचा तो. आणि विचारित असताना परत काही जण म्हणले काही नाही दिसले, काही जण म्हणले अरे तिथं ते 2 आंधळे म्हातारे आहेत तिथं. अरे माझी आई आणि बाबा आंधळे नाही आहेत. त्याला काय माहिती आपली आई आणि वडील रडू रडू आंधळे झाले, त्यांचे नेत्र गेलेत, काही माहित नव्हतं. पण तरी एक जणांना सांगितलं त्या काशीच्या विश्वनाथाच्या मंदिराच्या समोर त्या ठिकाणी 2 म्हातारा आणि म्हातारी आहेत. गेला ते बघतोय तर त्याला आई आणि बाबा दिसले. आणि आई आणि बाबा दिसल्याच्या नंतर मायबाप भक्त पुंडलिक त्याच्या आईच्या पायावरती लोळायला लागला. आणि त्याची आई आंधळी होती, बाप आंधळा होता, त्यांना काही दिसत नव्हतं. आणि म्हणायचे अरे कोण आहेस बाळा तू? अरे आमच्या येड्यापाशी, आमच्या आंधळ्यापाशी आम्ही भीक मागून खाणारे, कुटके मागून अर्ध्या पोटानं राहणारे, आम्ही तुला काय द्यावा? अरे तुला पाहिजे असेल तर ईश्वरनाथ तुला देईन, त्या ईश्वरनाथाच्या मंदिरात जाय. ते उठायला गेला भक्त पुंडलिक आणि त्या आईनं त्या भक्त पुंडलिकाचा हात धरल्याच्या नंतर मायबाप, अरे ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ज्या लेकरला सांभाळलं होतं मायबाप, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळलं, त्या लेकराचा हात आईला घेतल्याच्या नंतर आईला दिसणार नाही का? आईनं सांगितलं अरे बाळा तू भक्त पुंडलिक आहेस का? अरे तू कशाला आलास? अरे तुझा मार खाण्याची आमची ताकद राहिली नाही भक्त पुंडलिका, कशाला आलास तू मारायचं करे आम्हाला म्हणावं त्या आईनं. तसं म्हणल्याच्या नंतर म्हणावं आई तुम्हाला माराय आलो नाही, नेहला आलोय. अरे तू नेहमीच आम्हाला मारायलास,
तू न्यायला आला नाहीस, न्यायला येणार असतास तर हाकलून दिलं नसतंस रे. ते मोठ्यानं रडायला ना आईला आणि वडिलाला घेऊन आला. चंद्रभागेच्या त्या ठिकाणी आपण गेलात महाराज, पंढरपूरला प्रत्येक जण जातो. त्या ठिकाणी कुटिया तयार केली, आश्रम तयार करा आणि आई वडिलाची सेवा तो करू लागला भक्त पुंडलिक. आई वडिलाची सेवा करत असताना वैद्याचं रूप घेऊन माझा भगवान पांडुरंग परमात्मा आले. अरे तुझे आई वडील आंधळे कशाने झालेत, जन्मातच आंधळेत का आदरती आंधळे झालेत. त्या खऱ्या भक्त पुंडलिकानं म्हणतात ना आपण, ज्याची खरी सेवा त्याच्या काय भैजवा. त्यानं सगळा जीवनातला घडलेला प्रसंग त्या वैद्याला सांगितला. वैद्य असणारा म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा होता. सांगितलं तुझे आई वडील आदरती आंधळे झालेत का जन्मतच आंधळे आहेत. त्यानं सांगितलं माझे आई वडील आदरती झालेत. मी बायकोचं ऐकून आई वडिलावरती अन्याय केला, आई वडिलाला हकालून दिला असं म्हणावा. बरं ठीक आहे, तुझ्या आई वडिलाला नेत्र येते पण थोडी कठोर परीक्षा घ्यावा लागेल भक्त पुंडलिका. ज्यावेळेस मायबाप भक्त पुंडलिकानं सांगितलं तुम्ही सांगाल ते तयार, मी करायला तयार आहे. आई वडिलाला मांडीवरती घे. जसं त्या मुकुट ऋषीनं ज्या मांडीवर आई वडिलाला घेतलं त्या पद्धतीनं आई वडिलाला मांडीवर घेतलं. आणि हे मी तुला औषध देतो, हे औषध तुझ्या आईच्या आणि वडिलांच्या डोळ्यामध्ये वत, पण त्यांची झोप कधी विस्कळीत झाली नाही पाहिजे भक्त पुंडलिका, हे तू कर. हो मी करेल. आई वडिलाला मांडीवर ते घेतलं मायबाप आणि मांडीवर घेतल्याच्या नंतर औषध पिळलं. आई वडिलाची झोप विस्कळीत होऊ नये. दिवस मावळ्यापासून दिवस उदळे पसतोवर जगाच्या मालकानं त्याची परीक्षा घेतली. अरे हे खरंच आई वडिलाची सेवा करतोय का म्हणून परीक्षा घेतल्याच्या नंतर महाराज जगाच्या मालकानं त्याच्या भुंगा सोडला. भुंगा मांडीत इकडून भुंगा निघून इकडं निघाला, ते हल्ला नाहीये. त्या परीक्षात भक्त पुंडलिक पास झाला. भक्त पुंडलिक त्या परीक्षेत आई बापाच्या गळ्याला दोरी